नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली. ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह होते. डाव जोन्स 300 पण पॉझिटिव्ह होतं. निफ्टी 24,000च्या वरती ओपन झालेला पॉझिटिव्हमध्ये. पण सडनली मार्केटमध्ये डिक्लायनिंग सुरू झालं. त्याचं कारण होतं आज भारतामध्ये HMPV म्हणजे ह्युमन मेटापेनोनायझम व्हायरस जो आहे त्याचे 2-3 पेशंट्स मिळाले, डिटेक्ट झाले. ते लहान मुलांना होतो. बेसिकली बेंगलोरमध्ये हे दोन्ही पेशंट्स आढळले आणि त्याचं गव्हर्नमेंटकडून स्टेटमेंट इश्यू झालं. कारण हा व्हायरस चायनामध्ये बऱ्यापैकी स्प्रेड आहे, मलेशियामध्ये बऱ्यापैकी स्प्रेड आहे आणि चायनामध्ये थोडे जास्त पेशंट्स आहेत व्हायरल. त्यामुळं आपल्या इथं मार्केटला ती थोडी निगेटिव्ह न्यूज आली आणि मार्केटमध्ये सडनली फॉल यायला सुरुवात झालं त्या न्यूजमुळं आणि तो कंटिन्यू राहिला क्लोजिंग लेवलपर्यंत. तसं घाबरण्याचं सध्या काही कारण नाही. गव्हर्नमेंटकडनं फक्त डिटेक्ट झालेला आहे व्हायरस. HMPV हा व्हायरस डिटेक्ट झालेला आहे एवढंच फक्त एक स्टेटमेंट आलेलं आहे. त्याच्यावर आता बैठका वगैरे चालू आहेत. व्हायरस काय आहे, कशा पद्धतीचं आहे. नॉर्मली फ्ल्यू आणि सर्दी याचं सारखे लक्षणं त्याची आहेत. पण कोरोना व्हायरसचा इतिहास बघता मार्केटमध्ये तोही चायनावरून आलेला आहे. हा व्हायरससुद्धा चायनावरून आलेला. त्यामुळे थोडं मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट झालं आणि त्यामुळं फॉल यायला सुरुवात झाला जो कंटिन्यू क्लोजिंगपर्यंत राहिला. निफ्टी जवळपास 400 पॉईंट मायनस 23,500च्या 600च्या आसपास बंद झाली. बँक निफ्टीसुद्धा जवळपास 1300 अंकांनी फॉल होऊन 1200 अंकांनी फॉल होऊन जवळपास 50,000च्या खाली एक्झॅक्ट 50,000ला बंद झाली. सेन्सेक्समध्ये सुद्धा चांगली मोठी पडझड झाली. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये आज FIचं सेलिंग तर निश्चितच आहे याच्या पाठीमागं. पण DISनं लॅक ऑफ बाईंग मला दिसतं की DISकडून निश्चित बाईंग झालं नसेल. तसं FIDIचा आजचा डेटा अवेलेबल नाही. पण FISने शुक्रवारी 4,200 करोडची विक्री केलेली आणि DISने फक्त 800 करोडची खरेदी केली. त्यावर मला वाटतं आज ज्या पद्धतीनं मार्केट वन वे खाली आलं आहे DISने थोडं परचेस थांबवलेलं आहे असं मला वाटतं. थांबवले इन द सेन्स फार इंटरेस्ट दाखवला नसेल. DIची आकडेवारी, खरेदीची आकडेवारी कमी येतील असं वाटतं आणि परिणामी FIचे चांगले सेलिंग आकडे येतील. त्याचा परिणाम प्लस HMPV व्हायरसची न्यूज जे पेशंट आढळले आहेत यामुळं मार्केटमध्ये एक पॅनिक क्रिएट झाला. फॉल यायला सुरुवात झालं आणि मार्केट कंटिन्यू डिक्लाइनिंग होत डेज लोच्या आसपास जाऊन बंद झालं. आता बघणं गरजेचं आहे फर्दर डेव्हलपमेंट्स. आज दिवसभरामध्ये उद्या मार्केट सुरू होईपर्यंत भारतामध्ये आणखी काय डेव्हलपमेंट्स येतात. कारण गव्हर्नमेंट आता बैठका घेते. त्यातल्या न्यूज ब्रेक जर पॉझिटिव्ह राहिला तर रिकवर होईल. कारण काय देशामध्ये जगामध्ये दुसरं कोणतेही मार्केट पडलेलं नाही. युरोप पॉझिटिव्हमध्ये आहेत. एशियन मार्केट मोस्ट ऑफ द पॉझिटिव्ह होते. डाव फ्युचर्स पॉझिटिव्ह आहे. फक्त आपल्या मार्केटमध्ये थोडंसं सडनली एक पॅनिक क्रिएट होऊन पॅनिक फॉल आला असं मला वाटतं. पण जर मार्केटमध्ये क्लॅरिटी आली या व्हायरसला घेऊन थोडं गव्हर्नमेंटकडून तर मला वाटतं निश्चित मार्केट आहे त्या पद्धतीनं रिकवर होऊ शकतं स्पीडमध्ये. पण बघणं गरजेचं आहे की उद्या परवामध्ये याच्यावर डेव्हलपमेंट्स फर्दर कशा होतात. आजच्या क्लोजिंगमुळे मार्केट वीक क्लोज झालं आहे पण महत्त्वपूर्ण सपोर्टच्या आसपास आहे. त्यामुळे उद्या बघणं गरजेचं आहे की मार्केट्स हे महत्त्वपूर्ण सपोर्ट्स घेते का. निफ्टीमध्ये 23,450-500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. लास्ट टाईम निफ्टी इथूनच 24,800पर्यंत गेलेला. त्यामुळे 23,450-500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इंटॅक्ट राहिला, होल्ड राहिला तर आपण फर्दर रिकव्हरी परत पुन्हा 23,800 ते 24,000पर्यंतची उद्याच्या सेशनला दाखवू शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम 49,600 आणि 700 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इंटॅक्ट राहिले आणि 50,000च्या वरती मेंटेन राहिली बँक निफ्टी तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते. मे बी 50,300 ते 50,500 पण बँक निफ्टी उद्या जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण जर 50,000च्या खाली मेंटेन राहिला तर 49,600 ते 700 पण बँक निफ्टी खाली येऊ शकते. निफ्टीमध्ये डिक्लायनिंग आली तर 23,450-500 पर निफ्टी खाली येऊ शकते. पण 23,450 ब्रेक झालं तर फर्दर डिक्लाइन आणखी येऊ शकते. एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,600 ब्रेक झालं तर फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. कारण न्यूज पण ही मोमेंटम न्यूज डिपेंडंट आहे. बऱ्यापैकी आज मार्केटनं ती न्यूज ऑब्झर्व केले. क्लोजिंग लेवलला सपोर्ट करून थोडासा मायनर बाउन्स येऊन बंद झाला. पण बघणं गरजेचं आहे की फर्दर डेव्हलपमेंट्स या व्हायरसला घेऊन कशा होतील त्यावर बाजारची पुढची चाल अवलंबून आहे असं मला वाटतं आहे. आज NICमध्ये 276 शेअर्स वाढले. फक्त त्या बाजूला 2300 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 7 शेअर्स वाढले. त्या बाजूला 43 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे. सेक्टर इंडिसायझमध्ये ब्रॉड बेस सगळे सेक्टर्स जे आहेत ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाऊन क्लोज झाले आहेत. त्याला ऑटो, मेटल या सेक्टर्सने लीड केला. बँकिंग सेक्टरने लीड केला आजचा फॉल आणि मार्केट जवळपास 2%च्या आसपास फॉल होऊन बंद झालं आहे. ग्लोबल मार्केट मगाशी जसं म्हणलं युरोपियन मार्केट्स 1%च्या आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे जवळपास.
त्यामुळे ओव्हरऑल जगामध्ये दुसऱ्या मार्केट्समध्ये पडझड झालेली नाही आहे. फक्त आपल्या मार्केटमध्ये पडझड झाले कारण आपल्या इथं पेशंट डिटेक्ट झालेत. त्यासोबत FIs होणार सेलिंग आणि मला वाटतं आज DISने कदाचित खरेदी करण्यापासून थोडंसं सावध भूमिका घेतल्यामुळे मार्केटला हा एकदम फॉल आपणाला कंटिन्यू डिक्लाइनिंग बघायला मिळते. तर बघा उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.